तेव्हा जसे हे वेद निर्माण झाले, उपनिषद निर्माण झाले, वेदांग निर्माण झाले, त्याचबरोबर आमचे इतिहास ग्रंथ पण 2 तयार झाले. त्यातला पहिला इतिहास ग्रंथ आहे रामायण. की आमच्या अध्यात्मामध्ये केवढी ताकद आहे की जो रत्नाकर डाकू त्यानं असंख्य लोकांना मारलं होतं आणि पापाचा एकदम टोक गाठलं होतं, पण जीवनामध्ये गुरु आले आणि गुरुनी त्यांना हितोपदेश केला. गुरुनी सांगितल्याप्रमाणे पश्चातापानं दग्ध झाल्यानंतर त्याने जे रामनाम घेतलं, त्या रामनामाचा परिणाम असा आला, त्या वाल्याचे वाल्मिकी झाले. आणि भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येण्यापूर्वी त्यांनी इतिहास लिहून ठेवला, ते रामायण. त्यानंतर बरीच रामायणं झाली त्याच्यानंतर, पण मुख्य रामायण वाल्मिकी रामायण आहे. आणि त्या वाल्मिकी रामायणाचा कर्ते कोण आहे तर एकेकाळचा गुंड. अध्यात्मात किती ताकद असेल याचा विचार करा. पशु का होत पनैया, नर का कछु ना होय, नर एक बार करणी करे तो नर का नारायण बन जाय, असं सामर्थ्य ह्या अध्यात्मामध्ये आहे. तर हे आमचे जे 2 इतिहास ग्रंथ तयार झाले, एक रामायण आणि दुसरा महाभारत, जो वेद व्यासाने लिहिलेला आहे, गणपतीने लिहून घेतलेला आहे. या महाभारतामध्ये भगवान कृष्ण आणि अर्जुन हा प्रसंग आहे. ज्या वेळेला देवानं विचारलं की अर्जुनाला की अरे तुझा रथ कुठे उभा करू, त्या अर्जुनानं अतिशय सुंदर सांगितलं, देवा काय विचारता मला कुठे रथ उभा करू म्हणून, हा जीवनाचा रथच तुमच्या स्वाधीन केलेला आहे, तुम्हाला योग्य असेल त्या ठिकाणी उभा करा. आपण काय करतो माहिती आहे का, गुरूंचा अनुग्रह घेतो, पण जीवनाचे लगाम जे आहेत ना सगळे आपल्या हातात ठेवतो. अर्जुनानं ते रथ आपल्या जीवनाचे लगामच देवाच्या हातात दिले होते. म्हणून शेवटच्या दिवशी काय केलं, भगवंतानं अर्जुनाला उतरवून घेतलं. भगवंत त्या रथावरून उतरले आणि रथ पेटला. म्हणून आपल्या रथावर जोपर्यंत ते आरूढ आहेत तोपर्यंत जीवनाचं कल्याण करा. मी माझ्या एका अभंगामध्ये सांगितलंय, जागा हो मानवा येऊन टेपली वेळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ. सुखी जीवन लाया त्रिगुण ही मिरची, माझे माझे म्हणून केलीच भेळ. माया हेच लिंबू मान ठाण खोबरे, भगवंत अशी पाहिला नाही वेळ. आता म्हणे नरेंद्र वेळ वाया घालवू नको, नाही तर ईश्वर करील तुझा खेळ. तेव्हा आता जा मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्या जन्माचं कल्याण करा. हे जन्माचं कल्याण करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ते आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ त्यासाठीच तो ऐकायचा असतो. वाचन केलं तर पारायण केलं तर नाही, श्रोत्यांना ऐकायचा. श्रवण कीर्तन, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी नवविधा भक्ती सांगितली ना आम्हाला, तेव्हा श्रवण सुद्धा भक्ती आहे. आणि हे श्रवण करून मनन करून चिंतन करून आम्ही आपल्याला काय केलं पाहिजे, जन्माचा उद्धार केला पाहिजे. तर भगवान श्रीकृष्णाची जी वाणी आहे ती वाणी म्हणजे गीता. ज्यावेळेला अर्जुन भयभीत होतो, अर्जुन घाबरलेला नसतो, क्षत्रिय आहे तो, घाबरणार का. मराठा म्हणजे मरेपर्यंत हटणार नाही असा तो घाबरा नव्हता. तो घाबरत होता पाप पुण्याला, की अरे मी 42 पिढ्यांचा उद्धार, सगरपुत्र भागीरथ प्रयत्न करून त्याने आपल्या पूर्वजांचा उद्धार केला, आणि मी काय करतोय, माझ्या मामा चुलते काका भाऊ यांना मारून या मुर्द्यांवर राज्य करायचं मला नको. आणि ज्यावेळी त्यांच्या हातातलं शस्त्र धनुष्यबाण खाली ठेवला त्याने, त्यावेळी मात्र भगवान कृष्ण गुरुच्या भूमिकेमध्ये उभे राहिले. जसं मला रामायणाच्या काळामध्ये आठवतंय की ज्या वेळेला समुद्र आता ओलांडून जायचं सीतामाईचा शोध घ्यायला, त्या मारुती राया गर्भगडीत झाल्यावर मी हा समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. त्या जांबुवंताने आठवण केली की अरे मारुती,
तू एवढा गर्भावकळीत कशाला झालास? तू जन्माला आल्या आल्या काय केलं? सूर्याला गिळायला गेला होता. सूर्य कुठे? आणि हा समुद्र कुठे तुझ्यासाठी? आणि ती जागृती केल्याबरोबर मारुतीने उड्डाण केलं आणि लंका गाठली. गुरु नेमकं हेच काम करतात. ज्ञानेश्वरी आपलं नेमकं हेच काम करते की तुमच्यामध्ये असलेला जो आत्मभाव जागृत करण्याचं काम करते. म्हणून अखंड हरिनाम सप्ते वारंवार झाले पाहिजे.